चळवळीची आपण सगळे कार्यकर्ते आहात. प्राध्यापक फलटणे सरांनी जैन समाजामध्ये असलेल्या 3% ओबीसीसाठी एवढा वेळ घेतलेला आहे. तर ओबीसीमध्ये 90% मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाजामधलं 90% ओबीसी आहे. तर त्या प्रमाणात मला वेळ मिळावा असं तुम्ही घाबरू नका. मी तेवढा वेळ घेणार नाही आहे. आवडतं येऊनच मी बोलतोय. फुले शाहू आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतोय. मंडल आयोग अंमलबजावणी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रस्तरीय मंडल युथ परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय आजच्या सत्राचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र, आमचे चळवळीतील साथीदार इक्बाल अन्सारीजी, प्राध्यापक फलटणेजी आणि या परिषदेचे आयोजक, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा, आमच्या सगळ्यांच्या बहुजनांच्या नेत्या प्राध्यापिका प्रतिमाताई प्रदेशी, किशोर ढमाले आणि त्यांचे सगळे साथीदार. वातावरण बदलण्यासाठी आपण एक 3-4 शेअर आपल्यासमोर नमूद करतोय. कवी दुष्यंत यांच्या जी है कविता है, ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के. वाह वाह, क्या बात. पूछती है झोपड़ी, पूछती है झोपड़ी और पूछता है गांव, कब तक सहेंगे जुल्म लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के. बिन मांगे कुछ भी नहीं, बिन मांगे कुछ भी नहीं मिलता यह जानकर, अब लड़ाई लड़ रहे हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के. मित्रांनो, मी आपल्यासमोर मुस्लिम समाजाचं धर्म या बाबतीत जास्त बोलणार नाही आहे, कारण धर्म हा माझा विषय नाही. इथं दुसरा जो सांगितलं की धर्म, जात आणि मंडल अहवाल, मुस्लिम समाजावर मंडल अहवालाचे सकारात्मक परिणाम या मंडळ आयोगामुळे कसे झाले ते थोडंसं विशद करेन. आणि आत्ताचं एकदम कळीचा मुद्दा मुस्लिम आरक्षण, मुस्लिम ओबीसीचं आरक्षण की मुस्लिम आरक्षण, हा पूर्ण राज्यभरात मुस्लिमांमध्ये चर्चेचा विषय आहे, प्रेस मीडियामध्ये चर्चेचा विषय आहे. त्याची एक थोडीशी पार्श्वभूमी मी सांगण्याचा इथं प्रयत्न करेन. आणि घटनेमध्ये समानतेच्या पातळीवर अल्पसंख्याकांना आणि एकूणच समानता प्रस्थापित व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तरतूद केली आहे त्याबद्दल थोडंसं विवेचन मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. घटनेच्या कलम 14 नुसार भारतीय नागरिकांना समानतेनं वागवण्याचा अधिकार दिलेला आहे. 15(4) नुसार धर्म, जात, वंश, लिंग, भाषा, जन्म इत्यादीवरून भेदभाव करता येणार नाही, हे कलम 15(1) नुसार. कलम 16 नुसार रोजगार आणि विकासामध्ये समान संधी देण्याचं ग्वाही घटनेने दिलेली आहे. कलम 21 नुसार नागरिकांचे जीवित आणि वित्ताचं रक्षण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. कलम 25 नुसार प्रत्येकाला आपला धर्म आचरण करण्याचा अधिकार आहे. कलम 26 नुसार अल्पसंख्याकांना धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. कलम 29 नुसार अल्पसंख्याकांना भाषा, लिपी, संस्कृती रक्षणाचा अधिकार घटनेमध्ये दिला आहे. आणि कलम 30 नुसार शैक्षणिक संस्था वेगळ्या, जी आज ही अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था उभारली आहे, ही इनामदार साहेबांच्या प्रयत्नातून फार मोठी ही संस्था आहे. 27,000 विद्यार्थी या संस्थेमध्ये शिकत आहेत. KG to PG पर्यंतची व्यावसायिक शिक्षणाची वगैरे सोय या सगळ्या कॅम्पसमध्ये आहे. तर या शिक्षण संस्था ज्या उभारलेल्या आहेत त्या कलम 30 नुसार उभारलेल्या आहेत. कलम 341 मातृभाषेत आपल्या उर्दू असेल, मराठी असेल, कन्नड असेल, तेलुगू असेल त्या भाषेत शिक्षण घेण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेला आहे. महत्त्वाचा कलम 340 कलम कालच्या वक्त्यांनी ते बोललेलं, त्यावर मी जास्त प्रकाश टाकत नाही. मागासवर्गाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी आयोग नेमण्याचा अधिकार 340 कलमानुसार घटनेला दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी कालच चर्चा झाली, पुन्हा मी ते इथं रिपीट करतोय. डॉक्टर बाबासाहेबांनी 340 कलमाच्या अंमलबजावणीसाठी आणि हिंदू कोड बिल या 2 मुद्द्यावर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कालच्या वक्त्यांनी हे नमूद केलं होतं. त्या याची म्हणजे प्रचिती म्हणून, त्यावर अंमलबजावणी म्हणून
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिला आयोग काकासाहेब आयोग तो नेमला 1993 साली आणि 2999 जाती त्यांनी तपासल्या आणि 1955 साली केंद्र शासनाकडे त्यांनी अहवाल पाठवला आणि त्या अहवालामध्ये नंतर त्यांनीच मी जे लिहिलं आहे ते वेगळी त्यांनी पानं जोडून त्याचाच विरोध केला, अध्यक्षांनी त्याचा विरोध केला, त्यामुळे ते प्रलंबित राहिलं। 61 साली केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाची घटनात्मक जबाबदारी नाकारली आणि जाती निकषाऐवजी आर्थिक निकष ठरवलं 1961ला आणि राज्य शासनाला कळवलं की तुम्ही तुमच्या पातळीवर या ओबीसीचं सर्वेक्षण करा आणि तुमच्या सगळ्या याद्या वेगळ्या करा। खरं म्हणजे केंद्राच्या पातळीवर जर झालं असतं तर केंद्रातली एकच यादी तयार झालेली असती, सगळ्या राज्याच्या यादीची गरज नव्हती आणि केंद्राच्या पातळीवर तिसरी सूची काल लिंगे साहेबांनी बोलले त्याप्रमाणे तिसरी सूची त्याच वेळेला निर्माण झाली असती। 1977 साली या देशामध्ये सत्तांतर घडलं आणि मंडळ याचं जनता पक्षाचं सरकार आलं। खासदार बी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली त्यानंतर त्यांनी दुसरा आयोग निर्माण केला। या आयोगाने 3743 जमाती जातींना मागास ठरवतं आणि त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे इस्लाम धर्मीयांच्या ओबीसीचं वेगळा अभ्यास यांनी केला, बी मंडळ आयोगानं केलं। धर्म विचारात न घेता व्यावसायिक निकष लावून अल्पसंख्याकांना सवलतीची दारं उघडं करून या देशामध्ये मंडळ आयोगाने दिली। दोन्ही आयोग आणि सर्वोच्च न्यायालयानं जात हा भारतातील सामाजिक वर्ग असून पारंपरिक व्यवसायाच्या आधारे जाती ओळखल्या जाव्यात असा निष्कर्ष त्यावेळेला दिला, 9 न्यायाधीशांच्या बेंचने दिला। हा जात हाच वर्ग आहे, वर्ग की कास्ट की क्लास असं त्यावेळेला चर्चा सुरू झाली, तर त्यांनी वर्ग हा भारतातील जात हाच वर्ग आहे असं कोर्टाने ठरवलं आणि ओबीसीच्या सवलतीची दारं त्यावेळे हे झाली। इस्लाम धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना एक मुस्लिमांचं शिष्टमंडळ भेटायला झालं, तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला काय म्हणलं की तत्वतः इस्लाम धर्म सामाजिक न्याय आणि समतेचा पुरस्कर्ता आहे। इस्लाम धर्मामध्ये कुठेही ऊच नीच, काळा गोरा, पदवी, आर्थिक परिस्थिती याच्यावरून त्याचं श्रेष्ठत्व कुराणामध्ये लिहिलेलं आहे ते सिद्ध होत नाही। सगळे मानव हे समान आहेत, त्यांच्याशी शांतीप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे असं इस्लाम धर्माचे शिक्षण आहे। असं असताना इथला तर त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं की मनुवादी भारतातील मनुवादी जाती व्यवस्थेला जे मनुष्य धर्म भेदानुसार वागून या समाजाची विभागणी जातीपातीत करून ठेवली आहे। बाबासाहेबांनी म्हटले की इथलं जे चातुर्वर्ण्याची जी व्यवस्था होती ती चातुर्वर्ण्याची जशीच्या तशी व्यवस्था ही इस्लाम धर्मामध्ये आहे। त्याची कारण असं आहे की 7व्या शतकामध्ये साधारणतः भारतामध्ये इस्लाम धर्म आला। इस्लाम धर्म हे सत्ताधाऱ्यांनी आणलेला धर्म नव्हता। सत्ताधाऱ्यांनी जर धर्म आणला असता तर या देशामध्ये 700-800 वर्ष मुघलांनी सत्ता उपभोगली, तुर्कांनी सत्ता उपभोगली, तर त्यांनी सगळ्यांनी खरं म्हणजे भारत पूर्ण इस्लाम करून टाकला असता। सत्ता त्यांच्या ताब्यात होती ना, तलवार त्यांच्या ताब्यात होती, तर तलवारीच्या जोरानं हा इस्लाम धर्म इथं वाढला नाही। इथला इस्लाम धर्म समानतेच्या पातळीवर, एकतेच्या पातळीवर, न्यायाच्या पातळीवर सुफी संतांनी जी चळवळ चालू केली त्या चळवळीला इथल्या प्रस्थापित असलेल्या मनुवाद्यांचा धर्म जो होता त्या धर्माला म्हणजे धर्माला नाकारून जे बहुजन लोक इस्लाम धर्म स्वीकारले, सुफी संतांच्या शांततेच्या एकतेच्या एका ताटात त्यांनी जेवायला बसवलं, दलितांना बसवलं, ओबीसींना बसवलं, तो समानतेला आपापलेला जो समाज होता, समानता ज्याला या देशामध्ये मिळत नव्हती तसला समाज हा ओबीसी समाज, SC ST समाज हा समाज पूर्णतः धर्मांतरित झालेला 700-800 वर्षापूर्वी या देशामध्ये झालेला आहे। जात बदलली त्याची पण त्याचा व्यवसाय काही बदललेला नाही। त्यामुळं त्या 700-800 वर्षापासून आज काय मुस्लिम समाजामध्ये 90% ओबीसी SC STचे प्रवर्ग सगळे आढळतात। मुस्लिम ओबीसीची चळवळ आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला सर्वात 15-20 जमाती आम्हाला अगोदर आढळल्या मुस्लिम समाजामध्ये। आज तुम्ही यादी बघितली तर साधारण इक्बालबाईंना माहीत आहे 56 ते 60 जमाती या ओबीसीमध्ये आहे आणि बाकीच्या 30-40 जमाती आहे भटक्या, विमुक्त, आदिवासी या प्रवर्गामध्ये आहेत। साधारणतः 90 जमाती आम्ही सगळ्या त्या बांधल्या, गाव पातळीवर जाऊन त्या सगळ्या जमातीचं संघटन केलं आणि त्या जमाती या सगळ्या
ओबीसीच्या सवलती घेण्यास कशा पात्र होतील ते पाहिलं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जे आपल्या समोर आता जो मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न सगळ्यात समोर आलेला आहे. 2 कमिशन, एक कमिटी, रंगनाथ मिश्रा कमिशन आणि न्यायमूर्ती राजेंद्र सिंग सच्चर समिती, या समितीनं मुस्लिम समाजाचं सर्वेक्षण केलं आणि त्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये अशरफ, अजलफ आणि अर्जल अशा 3 प्रवर्ग असल्याचे त्यांनी नमूद केलं. सच्चर समितीने जे 2005 साली आणि 7 साली त्याचा रिपोर्ट आला, त्या सच्चर समितीमध्ये वेगळं अफर्मेटिव्ह ॲक्शन्स ऑफ मुस्लिम ओबीसी हे एक टॉपिक त्यांनी वेगळं लिहिलं आणि त्यामध्ये सगळ्या मुस्लिम समाजामधील भटक्या, विमुक्त, आदिवासी आणि मुस्लिम ओबीसींचं सर्वेक्षण त्यामध्ये त्यांनी नमूद केलं. खलतानी सरांनी जे काही प्रमाण इथं मांडलं आहे त्यामुळे मी त्याच्या याच्यात जात नाही. महत्त्वाचं त्यांनी अशरफ, अजलफ आणि अर्जल अशा 3 प्रवर्ग मुस्लिम समाजामध्ये असल्याचं सांगितलं. अशरफ म्हणजे उच्च श्रेणीय जातीमधून आलेले धर्मांतरित मुस्लिम आणि इथल्या बाहेरून आलेले जे राज्यकर्ते होते ते मुस्लिम, यांना अशरफ म्हणलं जातं. अजलाफ म्हणजे ओबीसी जमाती, व्यावसायिक जमातींना मुस्लिम समाजामध्ये अजलाफ म्हणलं जातं. अर्जल म्हणजे घाणीत काम करणारे अस्पृश्य जमाती. असे 3 प्रवर्ग त्यांनी त्याची वर्गवारी सच्चर समितीने अधोरेखित केली आणि भारतातील इतर धर्मियांपेक्षा आणि ओबीसीपेक्षाही तो एकूणच मुस्लिमांची परिस्थिती शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत खालावली असल्याचं त्यांनी नमूद केलं. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. म्हणजे ओबीसीपेक्षाही एकूण ओबीसींची तुलना केली मुस्लिम समाजाशी तर ते याच्यामध्ये असं आढळलं की एकूण ओबीसी समाजापेक्षाही मागास असलेले मुस्लिम आहेत आणि मुस्लिमांच्या एकूण संख्येशी मुस्लिम ओबीसीची तुलना केली तर त्याहीपेक्षा मागास हे मुस्लिम ओबीसी आहेत असं त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे. त्यानंतर रंगनाथ मिश्रा कमिशन आलं. ते रंगनाथ मिश्रा कमिशनने एकूण मुस्लिमांना अल्पसंख्याकांना 15% कोटा द्या असं सांगितलं. घटनात्मकदृष्ट्या धार्मिक पातळीवरचं ते आरक्षण जर तुम्हाला देता येत नसेल तर ओबीसीच्या 27%च्या अंतर्गत 8.5% कोटा हा अल्पसंख्याक ओबीसींना, फक्त मुस्लिम ओबीसींना नाही, इन्क्लुडिंग जैन, ख्रिश्चन सगळ्या ओबीसींना मिळून त्यामधल्या ओबीसींना 8.4%चा कोटा वेगळा. कोट्यामध्ये सब कोटा काल प्रतिभाताईंनी नमूद केले की ओबीसी महिलांना सुद्धा वेगळा कोटा असला पाहिजे आणि या कोट्याला, या विचारपीठावरून मी त्याचं समर्थन करतोय. खऱ्या अर्थानं महिलांना आपल्यासोबत बरोबरीनं आणायचं असेल तर त्यांना वेगळ्या कोट्याची गरज आहे. तर त्याच पद्धतीनं हा रंगनाथ मिश्रा कमिशनने सांगितलं. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पूर्वी माझी थोडंसं गती जास्त आहे, मला बोलण्याचा वेळ कमी आहे त्यामुळे थोडं स्पीडली मी माझं संपवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर 4.5% उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पूर्वी ओबीसी अंतर्गत अल्पसंख्याकांमधल्या ओबीसीसाठी केंद्र शासनानं परिपत्रक काढलं 4.5% आरक्षणाचं, पण ते परिपत्रक काही मान्य झालं नाही आणि तो कोर्टात सध्या प्रलंबित आहे. त्यानंतर 2007 साली आंध्र प्रदेशानं मुस्लिमांच्यासाठी 5% आरक्षण जाहीर केलं. तेही कोर्टात टिकलं नाही. इक्बाल भाई आपल्याला इथे मी नमूद करतोय की तो सगळ्या मुस्लिमांचा गैरसमज आहे. आंध्रामध्ये मुस्लिमांना आरक्षण आहे असं म्हणलं जातं, ते अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि साहेब मंत्री असताना आंध्र प्रदेशच्या अल्पसंख्याक मंत्र्यासोबत 3 दिवस मी होतो. तिथली 800-900 कागदपत्रं मी माझ्यासोबत आणलेली आहे आणि त्यामध्ये ते सगळे परिपत्रक मला मिळाले. तर त्या ठिकाणी 2007ला राज्य मागास वर्ग आयोगाचं सर्वेक्षण झालं. त्या सर्वेक्षणानंतर ओबीसी बिरादरींना 7 जुलै 2007 साली 4% आरक्षणाचं परिपत्रक काढलं आणि ते मान्य झालं. त्यानंतर 19 जुलै 2007 रोजी निवडणुकीच्या पूर्वी मराठा आरक्षण या शासनाला द्यायचं होतं. मराठा आरक्षणाच्या बरोबर मुस्लिमांनाही 5%चं आरक्षण जाहीर केलं. डॉक्टर महमूदुर रहमान समितीचा त्यांनी अहवाल त्यासोबत जोडला आणि 5% आरक्षण डिक्लेअर केलं. आंध्र प्रदेश सरकारचा पॅटर्न जसाच्या तसा उचलण्याचा प्रयत्न केला, पण अत्यंत चुकीची बाब म्हणजे त्यामध्ये 50 प्रवर्ग त्यांनी तयार केले. 5% आरक्षणामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि त्या 50 प्रवर्गामध्ये जे प्रवर्ग मान्यच होऊ शकत नाहीत असे प्रवर्ग त्यामध्ये समाविष्ट केले. उदाहरणार्थ 50 प्रवर्गामध्ये 10 ओबीसी मधल्या असलेल्या जमाती त्या प्रवर्गामध्ये टाकल्या, 4 खलिफांना मानणाऱ्या जमाती टाकल्या, सुफीपंथीय जमाती ज्या आहेत ना त्या 7 टाकल्या
आणि 27 श्रेणी मुस्लिमामधल्या आडनाव सदृश्य ज्या जमाती आहेत, शेख, सय्यद अशा जमातीचे कुराण, हदीस, शरीयत, इस्लामचं पालन करणारे मुघल, पठाण, खान, पटेल, क्षत्रिय जाती, एकेकाळचे सत्ताधारी, जहागीरदार, नवाबी जाती, कादरी, मौलवी, मौलाना, काझी, फकीर, कुराणचे अभ्यासक, मशिदीत प्रवचन करणारे धर्मप्रमुख आणि कायदे पंडित, बेग, मिर्झा, मीर, हकीम, पदवी राज्यकारभार करणारे साहित्यिक आणि पदव्या ह्या दिल्या जातात. अहमदी, नक्षबंदी, चिश्ती, हुसेन, नूरी, सत्तार, खाजा मुस्लिम सुफी संप्रदायाचे हे आहे. आता वारकरी संप्रदायाने जर आरक्षण मागितलं तर ते शक्य आहे का ते देणं? वारकरी संप्रदायाला आरक्षण आपण देऊ शकत नाही. त्याच पद्धतीने हे जे संप्रदाय आहेत इस्लाम धर्मामधले, या संप्रदायाला आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये 50च्या प्रवर्गामध्ये टाकलं. फारुकी, उस्मानी, अलवी, सिद्दीकी हे 4 खलिफा होऊन गेले. त्या खलिफाला मानणारा जो गट असेल त्यांना आरक्षणामध्ये टाकलं. मेहंदी, अलवी, पैगंबराचा दावा करणारे, नकवी, रिजवी, मुकादम, जमाते, राज्यकारभारातील पदव्या आहेत अशा लोकांना 50% आरक्षण, 5% आरक्षण या महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं. हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं नमूद करतो. कोर्टामध्ये ते शैक्षणिकदृष्ट्या फक्त टिकलेलं आहे ते आरक्षण, आणि या आलेल्या या शासनानं ते आरक्षण विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये मांडायला पाहिजे होतं. ते आरक्षण त्यांनी चर्चेसाठी ठेवलं नाही आणि ते आरक्षण सध्या रद्दबातल आहे. त्यासाठी मुस्लिम समाजामध्ये जोरदार अशी मुस्लिम आरक्षणासाठी सुद्धा चळवळ चालू आहे. यानंतर आता ओबीसी चळवळीकडे येतो मी. मुस्लिम ओबीसीची चळवळ आणि हिंदू ओबीसीची चळवळ या बाबतीत थोडंसं मी आपल्यासमोर प्रकाश टाकू इच्छितो आहे. या चळवळीला सुरुवात करायला मुस्लिमामधील लोकांनी ही चळवळ सुरुवात केली नाही. ओबीसी चळवळीचे नेते ॲडव्होकेट जनार्दन पाटील, विलास सोनवणे, आमदार कपिल पाटील, माजी मंत्री शांती नाईक, असगरी इंजिनियर इरफान सर, डॉक्टर बशारत अहमद, प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर, डॉक्टर अजीज नदाब 1 मे 1994 रोजी जालन्यामध्ये मुस्लिम समाजाचा मेळावा झाला. कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला होता. आपल्या माहितीसाठी सांगतो, त्या मेळाव्याला मी उपस्थित होतो. त्या स्थापनेच्या मेळाव्याला आपण जिथं जेवढे लोक बसलेलो आहोत तेवढेही लोक त्या मेळाव्याला उपस्थित नव्हते. की मुळात मुस्लिम समाजातील लोकांनी आमच्यावर दगडफेक केली. हे काय तुम्ही मुस्लिमांचा ओबीसीमध्ये फूट करून मुस्लिमांचं तुम्ही फूट पाडताय म्हणून ते विरोध केला त्या मेळाव्याला. त्यानंतर शब्बीर अन्सारीचं नेतृत्व या सगळ्या लोकांनी पुढं आणलं आणि जनार्दन पाटलांची भूमिका होती की मुस्लिम समाजामध्ये सुद्धा मंडल अहवालाची अंमलबजावणी झाली पाहिजे. खरं पाहता 1983चं परिपत्रक आहे. धार्मिक बंधन न लावता सगळ्यांना ते ओबीसीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत. पण 1983 ते 1994-95 पर्यंत मुस्लिम समाजाला तुम्ही मुस्लिम ओबीसीमध्ये तुम्ही येऊ शकत नाही असं करून प्रशासनाने ढकलून दिलं. 4-5 जमाती सोडल्या तरी आम्हाला कुठल्याही सवलती 1994 पर्यंत मिळाल्या नाही. 25 वर्ष साजरा करतोय, 10-12 वर्ष झाला मी फक्त सवलती घेतोय. तेही सवलती घेताना असंख्य आमच्या समोरच्या अडचणी आहे. त्या अडचणी याच्या पुढच्या सत्रामध्ये वगैरे मी कधी वेळ मिळाला ते मांडेल. आणि यानंतर काय झालं, ही चळवळ 4 सप्टेंबर 1994ला सोलापुरात विद्रोही जसं घडवलं आपण, 10,000 लोक विद्रोही साहित्य संमेलनाला सोलापुरात जमले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पर्याय म्हणून ते जमले होते आणि मोठ्या प्रमाणात 10,000 बहुजन समाज तिथे जमला होता. त्याच पातळीवर राज्यभरातील 4 सप्टेंबर 1994 मुस्लिम ओबीसी संघटनेला दिशा देणारा सोलापुरातील तो मेळावा होता. सर्वप्रथम PA इनामदार साहेब त्या मेळाव्याला वक्ते म्हणून बोलवले होते. तर त्या मेळाव्यानंतर PA इनामदार साहेब आजपर्यंत आमच्या सोबत आहेत. हे जे आझम कॅम्पसचं जे प्रिमायसेस आहे या मुस्लिम ओबीसी चळवळीचं केंद्र आहे. इथूनच आमच्या सगळ्या मिटिंगा झाल्या, इथूनच आम्ही सगळं हे केलं. एवढंच नव्हे तर इथंच बाजूला आमच्या संघटनेला त्यांनी कॉम्प्युटर सहित अद्ययावत कर्मचाऱ्यासहित ऑफिससुद्धा दिलेलं आहे. या गोल्डन ज्युबलीमध्ये आमचं ऑफिस आहे. ऑल इंडिया मुस्लिम ऑल बॅकवर्ड ऑर्गनायझेशनचं कार्यालय आहे. तर 2 डिसेंबर 1994ला या वेगाने ही चळवळ वाढली. राज्यभरात आम्ही सगळ्या गावा पातळीपर्यंत ही चळवळ नेली. या चळवळीच्या नंतर शरद पवार मुख्यमंत्री होते. 1992चं दुर्दैवी घटना या देशामध्ये घडली होती. बाबरी मशिदीचं पतन झालं होतं. त्या पातळीवर मुस्लिम समाज पूर्णतः काँग्रेसपासून लांब गेला होता. 2 डिसेंबर 1994ला याच प्रिमायसेसमध्ये आम्ही जमलो. सकाळी
11 11:30 वर्षा बंगल्यावर शरद पवार साहेबांनी मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये पी ए नामदार साहेब, मी, इक्बाल अन्सारी अशा सगळ्या लोकांनी जाऊन शरद पवारांना मुस्लिम ओबीसीच्या प्रवर्गाची सगळी माहिती दिली आणि 7 डिसेंबर 1994ला 12 डिसेंबरला आचारसंहिता या महाराष्ट्रात लागू होणार होती. तर 7 डिसेंबरला ऐतिहासिक असं परिपत्रक निघालं, धार्मिक बंधन न लावता मुस्लिमासहित सर्व धर्मातील. आता तुम्ही म्हणलं की जैन कासार वगैरे काही भानगड नाही आहे, हे परिपत्रक त्यांना फक्त दाखवायचं, धार्मिक बंधन न लावता मुस्लिमासहित सर्व धर्मातील व्यक्तींना जे या प्रवर्गातील आहेत त्यांना त्या प्रवर्गातील मिळणाऱ्या सवलती 7 डिसेंबर मिळाव्यात असं 7 डिसेंबरला परिपत्रक झालं. दुर्दैवाने त्याच्यानंतर युती शासन आलं. युती शासन आलं ते मुस्लिम ओबीसी चळवळीच्या दृष्टिकोनातून फायद्याचं ठरलं. त्या 5 वर्षांमध्ये आम्ही जेवढं आंदोलन महाराष्ट्रात केलं सामाजिक आणि आतापर्यंत धर्माच्या पातळीवर तुम्हाला माहीत असेल मुस्लिम समाजा लाखोनी जमत होता, पण चळवळीच्या पातळीवर सामाजिक पातळीवर हा मुस्लिम समाज कधीही एवढ्या प्रमाणात एकत्र होत नव्हता. तर त्या मुस्लिम ओबीसी चळवळीच्या माध्यमातून लढण्याचा विद्रोह शिकवण्याच्या माध्यमातून ही चळवळ फार महत्त्वाची मानली गेली आणि त्या चळवळीच्या नंतर आम्ही आंदोलन केलं. त्यानंतर 4 जानेवारी 1995ला ते परिपत्रक रद्द केलं. गोपीनाथ मुंडेंनी ही चळवळीची सगळी बाजू ऐकून गोपीनाथ मुंडेंनी आम्हाला बोलून घेतला आणि 9 ऑगस्ट 1995ला तो परिपत्रक पुन्हा जसाच्या तशा पारित करून त्यांनी मुस्लिम ओबीसींना सवलती सुरू केल्या. राजकीय आणि सामाजिक पातळीवर या महाराष्ट्रामध्ये एक दबदबा निर्माण झालेली संघटना होती. पण दुर्दैवानं बहुजन समाजाच्या चळवळीचं प्रतिमाताई बहुजन समाजाच्या चळवळीचं जे झालं महाराष्ट्रात तेच मुस्लिम ओबीसीच्या चळवळीच्या बाबतीत झालं. आमची राजकारणामध्ये समाविष्ट होण्याची आमच्या नेत्यांची प्रवृत्ती वाढली आणि त्यांनी फक्त मग त्यावेळेला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, कधी रामदास